आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये क्षमता कोणामध्ये आहे लोकांना न्याय देण्याची हे जनतेला माहिती आहे। खोटं नाटक बोलणं, हे नाटक करणं, नौटंकी हे तेवढ्यापुरते असते। परंतु प्रत्येकाने जर स्वतःचा विचार केला, स्वतःच्या गावाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने निधी कोणी मिळवून दिला? महायुतीचे जे वेगवेगळे घटक आहेत, जे आमदार महोदय आहेत, नेते आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या व्यक्तीने स्वतःकडचा निधी जो आहे तो खर्च सुद्धा केला नाही, गेल्या 2-3 महिन्यांमध्येच पत्र दिले, त्या व्यक्तीची क्षमता किती आहे, कार्यक्षमता किती आहे याबद्दल मी आज बोलणार नाही। परंतु जास्त जर बोलण्याचा प्रयत्न केला, खोट्या नाट्या गोष्टी जर केल्या तर मग काय आम्ही देखील गप्प बसणार नाही। अगदी शेजारी सोलापूरमधले स्वदेशी परदेशी विषयांपासून अनेक विषय जे आहेत ते आम्हाला माहिती आहेत, पण असल्या भानगडीत आम्ही पडत नाही। पातळी सोडून जर समोरचे वागले तर मात्र आता खपून घेणार नाही। वास्तववादी बोला, पुराव्यानिशी बोला आणि विकासाचं बोला। काय काम करणार आहात बोला, काय काम केलं ते सांगा आणि पुरावे द्या। पुरावे दिले ना मग मी समोरासमोर बोलायला तयार आहे। नाटकी खोटारडेपणा केला तर मग त्याला तसंच उत्तर मिळेल। नाही, माझं या बाबतीत म्हणणं अगदी स्पष्ट आहे की 5 वर्षांमध्ये आत्ताच्या खासदाराने काय केलं ते सांगावं। मी हे बोललो ते बोललो, ठीक आहे, खूप बोलला, काय केलं ते सांगा, हे माझं पहिलं म्हणणं आहे। आणि बाकीच्या गोष्टींवरती तर जाऊन आपण पुढे, आता तर कुठे निवडणूक, आता उद्या विड्रॉल आहे। पण माझं म्हणणं हे आहे, खोटं नाटकं आता चालणार नाहीत। जे बोलायचं वास्तववादी बोलायचं, नखरे केले तर आता सहन होणार नाहीत। वादी पुराव्यानिशी खरं बोललं तर हरकत नाही माझी, त्या लायकीचा माणूस नाहीये। परंतु जर वास्तववादी चर्चा होत असेल तर नक्की, मी आता मला जास्त आज बोलायचं नाहीये, गरज पड मी कसं आहे, माझे संस्कार वेगळे आहेत। मी संयमाने वागतो बोलतो, म्हणजे मला बाकीचं बोलता येत नाही, करता येत नाही असं नाहीये। समोर आता महिला उभी आहे, महिला उमेदवार उभी आहे, म्हणजे महायुतीने महिलांच्या बाबतीमध्ये एक वेगळी भूमिका घेतली आहे, त्यांना एक मान सन्मान दिलेला आहे। जर समोरच्याला ते समजत नसेल आणि त्याचे संस्कार जर चुकीचे असतील तर मग कोण खपून घेणार आहे? कालच परवा दिवशी सावंत साहेब बोलले, परवा दिवशी ज्ञानराज चौगुले साहेब बोलले, त्याच्या आधी बार्शीमध्ये राजेंद्र राऊत साहेब बोलले, अभिमन्यू पवार साहेब बोलले। खोटं बोलून आता चालणार नाही, मी हे काम केलं, मी ते काम केलं। जे काम आमदार महोदयांनी पाठपुरावा करून केलं, निधी आणला, त्यांनी स्वतः नंतर प्रेस घेऊन ज्या कामाच्या बाबतीमध्ये लोकांना कळवलं, ते काम मी केलं जर म्हणणार असेल कोणी तर ते कोण खपून घेणार आहे? तुम्हाला इथे कदाचित माहीत नसेल, परंतु बार्शीमध्ये, औशामध्ये या बाबतीमध्ये स्पष्ट चर्चा झाली। लेखी द्यावं काय काम केलं, मग त्याच्यावरती पुढे चिरफाड पोस्टमॉर्टम जे करायचं ते करू आपण। मी चर्चा करण्याच्या लायकीचा माणूस नाहीये, परंतु जर रीतसर चर्चा होणार असेल, पॉइंट वाईज चर्चा होणार असेल, आधी पुरावे देऊन, तर बिलकुल हरकत नाही। कारण तिथेच रडायला जरी सुरू केलं तर काय करायचं? होऊ शकतं ना तसं, भावनिक वगैरे काही। आता ज्यांनी काम केलेलं नसतं त्याला मग अशा गोष्टींचा अवलंब करावा लागतो। आता 1 लाख उपचार झाले, आम्ही कुठे सांगत फिरलो का? मी कोणाचे फोन रेकॉर्ड करत बसतो का? ज्या रुग्णांना सेवा मिळते, कुटुंबीय फोन करतात, आभार मानतात, मी त्यांचे फोन रेकॉर्ड करतो का? मी ते पसरवत बसतो का? आपण अनेकांना मदत केली। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासून अगदी जी दुर्दैवी पहिली आत्महत्या झाली तेव्हापासून वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली। मी कुठे सांगत फिरतो? हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।